डोंबिवली में फिर एक बार प्रदूषण का कहर। एमआईडीसी के बाद अब 27 गांव में भी काले धब्बों की दहशत। डोंबिवली एमआईडीसी क्षेत्र के रहवासी इलाके में काले धब्बे दिखाई देने के बाद अब केडीएमसी की सीमा में आने वाले 27 गांव में भी वाहनों, कपड़ों और घरों की छतों पर ऐसे ही काले धब्बे पड़ने लगे हैं। इस घटनाक्रम से नागरिकों में चिंता का माहौल निर्माण हुआ है और यह संभावित पर्यावरणीय व स्वास्थ्य संकट की ओर संकेत कर रहा है। इससे पहले डोंबिवली हरे रंग के बारिश और गुलाबी रास्तों की वजह से चर्चे में आया था। अब यह रहस्यमय और अज्ञात प्रदूषण फिर से शहर को चर्चे के केंद्र में ले आया है। पहले एमआईडीसी परिसर के नागरिकों ने इस प्रदूषण के खिलाफ आवाज उठाई थी, लेकिन अब जब यही समस्या 27 गांवों तक फैल गई है तो ग्रामस्थों में रोष उभर आया है। वाहनों की चमचमाती बॉडी से लेकर लोगों के कपड़ों और घरों की छतों पर पड़ने वाले ये काले धब्बे आसानी से नहीं हटते। कुछ नागरिकों ने अपनी महंगी गाड़ियां सर्विस सेंटर में ले जाकर देखी, लेकिन धब्बे नहीं हटे। इससे नागरिकों की जीवन शैली, स्वास्थ्य और संपत्ति पर प्रतिकूल प्रभाव पड़ रहा है। पर्यावरण विभाग और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल के अधिकारी जांच कर रहे हैं। एमपीसीबी अधिकारी भूपेंद्र कुलकर्णी ने बताया कि जांच जारी है और जल्द ही इसकी रिपोर्ट सौंपी जाएगी। ग्रामस्थ रक्षित गायकर ने बताया, हमारे गांव में पहली बार ऐसा अजीब प्रदूषण देखा गया है। यह केवल गाड़ियों पर नहीं, हमारे स्वास्थ्य पर भी असर डाल सकता है। प्रशासन को तुरंत कार्रवाई करनी चाहिए। काल संध्याकाळी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी काल संध्याकाळी केलेली आहे। आज सकाळी पाहणी चालू आहे। कुठल्या परिसरामध्ये काय प्रदूषण आहे याची आणि त्याप्रमाणे अहवाल बनवण्याचं काम चालू आहे आणि अहवाल बनवलं की आपल्याला कम्युनिकेट करतात। आपण इथे ऑफिस इथे आहे, मात्र कुठलाही अधिकारी कर्मचारी इथे बसत नाही अशी मनसेवाल्यांची तक्रार आहे। नागरिकांनी पण याबाबत तक्रार केलेली आहे। यापुढे आपण याच्यावर काय आव्हान? आपलं कल्याणला ऑफिस आहे डोंबिवलीसाठी, तर आता निवेदन आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने एक ऑफिसर इथे एमआयडीसीमध्ये बसवायची तजवीजचा प्रस्ताव आपण पुढे पाठवू। सर, वारंवार भेडसावते तुटलेले नाले असून ते रासायनिक सांडपाणी रस्त्यावर सोडलेलं असून ते काल पुन्हा काळ्या टिपक्यांचा पाऊस पडला तर नागरिकांचा आरोप, नेमकं काय कारण आहे काळ्या टिपक्यांच्या? काळ्या टिपक्यांच्या बाबतच तुम्हाला म्हणजे काल संध्याकाळी तक्रार प्राप्त झालेली आहे। त्याप्रमाणे आपण काल मिलापनगरचा भाग तपासलेला आहे, रात्री मिलापनगरच्या बाजूचाही भाग तपासला आहे। आज सकाळी तपासणी चालू आहे, कुठपर्यंत काळं प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे अहवाल आपल्याला सबमिट केला। आपण जर बघितलं 27 गावात सुद्धा 27 गावातल्या नागरिकांना सुद्धा याचा फटका पडलाय, त्यामुळे ठोस कारवाई केली जाणार की नाही? ठोस कारवाई तर नक्कीच होईल, त्याबाबत ठोस कारवाई तर होणारच आहे आणि त्याचा अहवालही मी आपल्याला पाठवलं। आपलं नाव आणि पद? मी उपेंद्र कुलकर्णी, सब डिव्हिजन ऑफिसर, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल। काय तसंच झालंय का, काय सांगाल? आमच्याकडे तसंच झालंय। पूर्ण गाड्यांवरती, माझ्या तिन्ही गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, यांच्यावरती एवढे टिपके म्हणजे पडलेले। मी अक्षरशः गाडी बघून वॉशिंगला दिली, वॉश करून आणल्यानंतर पॉलिशला दिली। ते पॉलिशनी पण असं निघत नव्हतं। पूर्ण डीपमध्ये त्यांनी पॉलिश पेपरने झिरोच्या पॉलिश पेपरने घासून काढले, पूर्ण काढले। आज पुन्हा डाग पडलेत या तिन्ही गाड्यांना आणि इकडे घराच्या वरती पण छोटे छोटे कलर केलेले आहे। मी आता घराला कलर केलेला आहे, त्याच्यावरती पण काले टिपके पडलेले, ते निघतही नाहीयेत। हा प्रदूषण कुठला? मागच्या वेळेस पण हिरवा पाऊस झाला, आता हा काले टिपक्यांचा काय आहे आता? आणि आमच्या जमिनी, कुटुंबाची पण जमीन, आमच्या एवढ्या स्थानिकांच्या म्हणजे आजूबाजूच्या गावांच्या जमिनी एमआयडीसीने ॲक्वायर केल्या आणि आम्हाला त्याचा मोबदला कितीही जमीन गेली तरी मोबदला 15 मीटरचा भेटतो, म्हणजे 1 गुंठा, तो पण विकत घ्या आणि त्यांचं 99 वर्षाच्या करारावर। आज ते काही डेव्हलपमेंट दुसरंच दिवस चाललंय आणि रहिवासी आहेत किंवा बिल्डिंगी झाल्यात, अनधिकृत बांधकामं झालेत, त्याच्यातली स्थानिकांच्या जमिनी घेतलं शासनाने। तिसराच माणूस काय घेऊन बसलाय, हे काय? रस्त्याचा पण रस्ता एकाच साईडला वाइंडिंग म्हणजे वाढलाय, 50 फूट एका साईडला वाढलाय, त्याचाही मोबदला नाही। म्हणजे स्थानिकांवर अत्याचारच चाललाय हा।